उन्हाचे चटके आता तुम्ही जर घराच्या बाहेर निघत असाल तर तुम्हालाही बसतील, कारण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपण आलेलो आहोत. मार्च महिना जवळ आलेला आहे आणि आता कडक अशा उन्हाळ्याला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्रातील कोणत्या भागांना उन्हाचा अलर्ट देण्यात आलेला आहे, कोणत्या भागामध्ये कशा प्रकारचं वातावरण असणार आहे, पावसाचा कुठे अलर्ट देण्यात आलेला आहे का, मार्चमध्ये कशा प्रकारे पाऊस पडू शकतो, वातावरणाबद्दल तुम्हाला पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत सॅटेलाइट इमेज. आपल्याला इमेजच्या माध्यमातून काय कळतं तर आपल्याला कळतं महाराष्ट्र असेल किंवा भारत असेल, या ओव्हरऑल सगळ्या भारतावर कशा प्रकारचं वातावरण आहे, कशा प्रकारचे वारे फिरतात. कारण वारांच्या दिशेवर जे आहे ते हवामान अवलंबून असतं, वारांच्या दिशेवर वातावरण अवलंबून असतं. इकडे जर तुम्ही बघितलं तर या बाजूला म्हणजे उत्तर भारतातून जे वारे येत आहेत त्या वाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात जो परिणाम आहे, प्रभाव आहे, तो अनेक राज्यांमध्ये जे आहे, अनेक राज्यातील भागांमध्ये जे आहे ते होत आहे. हा आपल्या महाराष्ट्राचा भाग आहे. इकडे जर तुम्ही बघितलं कोकण आणि गोवा साईडला ढगाळ वातावरण, इकडे जर तुम्ही बघितलं तर जे या बाजूनी वारे येत आहेत ते आपल्या महाराष्ट्रावर सुद्धा, महाराष्ट्राच्या जो कडेला म्हणजेच कोकण आणि गोवा या साईडला सुद्धा आपल्याला इकडे वातावरण दिसते. त्याचबरोबर हा कोस्टल कर्नाटकाचा जो भाग आहे तिथे सुद्धा त्या वाऱ्यांचा, त्या ढगाळ वातावरणाचा परिणाम आपल्याला इकडे दिसत आहे. दोन वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार झालेले आहेत वरच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर. बाकी ओव्हरऑल जर आपण भारताचा विचार केला तर सध्या महाराष्ट्रामध्ये कुठेही पावसाचा इशारा देण्यात आलेला नाहीये. महाराष्ट्रामध्ये उष्णतेची लाट जी आहे ती येऊ शकते. कोणत्या भागांमध्ये येऊ शकते ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. आपण पुढे पाहणार आहोत जी इमेज आहे IMD ने जारी केलेली, ती इमेज तुम्ही बघा. इकडे जर तुम्ही बघितलं तर या भागांमध्ये जे मी तुम्हाला सांगितलं की त्या वाऱ्यांमुळे जे वारे येत आहेत, म्हणजेच वेस्टर्न डिस्टर्बन्स ज्या ठिकाणी होते तिथे बर्फवृष्टी होते आणि त्याच्यानंतर तापमान वाढायला सुरुवात होते आणि त्या वाढत्या तापमानाचा परिणाम म्हणून जर आपण बघितलं तर या भागांमध्ये जे आहे ते तापमान वाढलेलं आहे. उष्णतेची लाट या भागांमध्ये येऊ शकते असा इशारा देण्यात आलेला आहे. म्हणजेच गुजरातचा भाग असेल, कोकणाचा भाग असेल, गोव्याचा भाग असेल, कोस्टल कर्नाटकाचा भाग असेल, या सगळ्या भागांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. अरुणाचल प्रदेश असेल, आसाम, मिझोराम असेल, इकडे तर तुम्ही बघितलं हा जो भाग आहे ते तुम्हाला ढग दिसतंय. ढग म्हणजे काय, तिथे पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आणि हे टेम्परेचर आहे लाल, म्हणजेच काय, तिथे हीट वेव्हचा इशारा देण्यात आलेला आहे. हीट वेव्ह आणि पाऊस या दोघांचे वेगळे वेगळे अलर्ट देण्यात आलेले आहेत. हे आधी तुम्हाला समजून घेणं महत्त्वाचं आहे. इकडे येलो अलर्टचा अर्थ काय होतो की पाऊस नाही, इथे येलो अलर्टचा अर्थ होतो की हीट वेव्ह जी आहे, उष्णतेची लाट जी आहे त्या उष्णतेच्या लाटीचा इशारा देण्यात आलेला आहे. आणि इकडे येलो अलर्टचा अर्थ काय होतं की पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. भारतातील हा जो भाग आहे, इकडे ऑरेंज अलर्ट आहे हीट वेव्हसाठी, येलो अलर्ट आहे हीट वेव्हसाठी, आणि इकडे जर आपण म्हटलं इथे येलो अलर्ट आहे हा मान्सूनसाठी. पुढच्या इमेजमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रावर आता विशेष आपण भर देणं गरजेचं आहे. कारण जर आपण बघितलं तर अनेक भागांमध्ये तापमान वाढू शकतं, उन्हाचे चटके तुम्हाला लागू शकतात. जर आपण बघितलं तर उन्हाचा पारा वाढू शकतो असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे आणि तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. मुंबईसाठी काय अंदाज दिलेला आहे तर पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज आहे. म्हणजे तापमानामध्ये जे समान रोजचं तापमान आहे तेच असेल, थोडीफार वातावरणामध्ये तापमानामध्ये घट होऊ शकते किंवा ते वाढू शकतं. आकाश मुख्यतः निरभ्र राहील. शहर आणि उपनगरात उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता आहे. मुंबईमध्ये जर तुम्ही बघितलं थंडीच्या वेळेमध्ये सुद्धा मुंबईत अनेक वेळेला आपल्याला जे आहे ते अनेक वेळेला ऊन पाहायला मिळत होतं, अनेक वेळेला तापमान वाढताना पाहायला मिळत होतं. मुंबई असेल किंवा मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जर आपण बघितलं तर 30 डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान गेलेलं आहे. कोकणामध्ये अनेक भागांमध्ये, रायगड असेल, ठाणे असेल, जर तुम्ही बघितलं तिथे सुद्धा 30-35 डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान गेलेलं आहे. आत्ता जर ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते तर मार्च महिना आल्यावर काय होऊ शकतं याची कल्पना न केलेलीच बरी. पुढे आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे अलर्ट देण्यात आलेला आहे. मॅप आपण पाहणार आहोत. जसं की सुरुवातीला मी तुम्हाला इंडियाचा मॅप दाखवला, तर हा डायरेक्ट आपल्या महाराष्ट्राचा मॅप आहे. 25 आणि 26 तारखेचा मॅप आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये येलो अलर्ट आहे, म्हणजे तिथे उष्णतेच्या लाटीचा इशारा देण्यात आलेला आहे. दुसऱ्या दिवशी 26 तारखेला म्हणजेच उद्याच्या दिवशी जर आपण बघितले ते सुद्धा पालघर, ठाणे, रायगड हा जो सगळा कोकणाचा पट्टा आहे, या सगळ्या कोकणाच्या पट्ट्याला उष्णतेची लाट येऊ शकते, तापमान वाढू शकतो हा इशारा देण्यात आलेला आहे.
पुढे आपण पाहणार आहोत 27 आणि 28 तारखेला काय अंदाज आहे। इकडे जर तुम्ही बघितलं तर हा 27 आणि 28 तारखेचा अंदाज आहे। इकडे सुद्धा सेम परिस्थिती आहे। सिंधुदुर्ग सोडलं तर बाकी सगळ्या भागांमध्ये उष्णतेची लाट येऊ शकते। 28 तारखेला फक्त ठाण्यामध्ये जे आहे ते येलो अलर्ट देण्यात आलेला आहे, म्हणजे उष्णतेची लाट येऊ शकते। जर मी तुम्हाला सुरुवातीपासूनच सांगत आहे की जे 2024चं वर्ष होतं, या 2024च्या वर्षामध्ये जे ऋतू होते ते पटकन कमी होत होते आणि जो पुढचा ऋतू आहे तो पटकन येत होता। त्यामुळे जर आपण बघितलं तर हिवाळा होता तो लवकर गेला, थंडी आपल्याला एवढी जाणवली नव्हती, पण आता उन्हाळा जो आहे तो मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे। उष्णतेची लाट अनेक भागांमध्ये येणार आहे। फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात आपण आहोत, थंडी कायमची निघून गेलेली आहे आणि कडक अशा उन्हाला आत्तापासूनच सुरुवात झालेली आहे। अनेक भागांमध्ये 30 डिग्री सेल्सिअसच्या पुढे तापमान गेलेलं आहे आणि खास करून कोकणामध्ये जर तुम्ही बघितलं, पावसाळ्याच्या वेळेला तिथे खूप पाऊस पडतो, हिवाळ्याच्या वेळेला तिथे खूप थंडी असते आणि उन्हाळ्याच्या वेळेला सुद्धा तिथे मोठ्या प्रमाणामध्ये उष्णतेची लाट येणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा कोकणात राहत असाल, घराच्या बाहेर तुम्ही निघत असाल तर छत्री कॅरी करा, स्कार्फ कॅरी करा, टोपी कॅरी करा, पाणी प्या, हायड्रेटेड राहा, अशा सगळ्या सूचना आहेत त्या देणं गरजेचं आहे। हवामान विभागाने काही अलर्ट दिलेले आहेत, ते अलर्ट पाहूनच घराच्या बाहेर निघा, कारण तुमची काळजी घेणं हे गरजेचं आहे। त्याच्यामुळे पुढच्या 4 ते 5 दिवसांचा हा अंदाज होता। अजून तुम्हाला काही हवामानाच्या रिलेटेड प्रश्न असतील ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मांडू शकता। असेच तुम्हाला आणखीन काही व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही मुंबई तकला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजून तुम्हाला कुठल्या विषयावर व्हिडिओ हवा आहे ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका। धन्यवाद।